असं का म्हटलं जातं की शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक ही जास्त रिस्की असते, पण म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करताय तर ती थोडीशी कमी रिस्की असते. पण यामध्ये तुम्ही म्हणाल की म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जी इन्व्हेस्टमेंट असते ती शेअर्समध्येच केली जाते ना, मग म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक ही कमी रिस्की का म्हटलं जातं? तर त्याचंच उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर सर्वात अगोदर आहे ना, मी तुम्हाला स्क्रीनवरती काही कंपन्यांच्या शेअरची प्राईस दाखवतो गेल्या वर्षभरामध्ये, 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये. आणि ह्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स जर स्वतःकडे घेऊन ठेवले असतील ना, तर तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त रिटर्न्स नाही तर मायनसमध्येच रिटर्न्स मिळाले असते. कारण की आपण काय करतो की एखाद्या कंपनीचं शेअर्स घेताना आपण त्या कंपनीच्या नावावरनं शेअर्स घेतात. म्हणजे ज्या लोकांना स्टॉक मार्केटबद्दल अजिबात जास्त नॉलेज नसतं ना, ते लोक काय करतात की ब्रँडमध्ये जातात. म्हणजे एखादा TCS सारखा शेअर्स, रिलायन्स सारखा शेअर्स, HDFC बँकेसारखा शेअर्स, SBI बँकसारखा शेअर्स, म्हणजे अशी जी नावं त्यांना माहिती आहेत त्याच नावांच्या कंपनीजमध्ये ते लोक इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे शेअर्स विकत घेतात. पण प्रत्येक वेळेस अशा मोठ्या कंपन्या ज्या आहेत ना, त्या लाँग टर्ममध्ये रिटर्न्स बनवून देतातच असं नाही. म्हणजे खूप सारी लोकं तुम्हाला उदाहरण देताना दिसतील की MRF टायरचा शेअर एक 15 वर्षापूर्वी किंवा 20-25 वर्षापूर्वी 1000 रुपयाला मिळत होता आणि आज त्या शेअरची प्राईस आहे जवळपास 1,80,000. म्हणजे सगळ्यात महागडा शेअर आहे तो. आणि याच कंपनीचे जर तुमच्याकडे 1000 शेअर असते तर विचार करा तुमच्याकडे किती पैसे जमा झाले असते. आणि याच लालसेपोटी आहे ना, बरेचशी लोक अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन बसतात आणि ठेवून देतात. आणि त्यांनाही वाटतं की जसा MRFचा शेअर खूप मोठा झाला, खूप मोठी व्हॅल्यू झाली त्याची, तशी इतर कंपन्यांचे शेअरसुद्धा खूप मोठे होतील आणि त्यातून खूप चांगली प्रचंड अमाऊंटमध्ये वेल्थ क्रिएशन होईल. पण ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला TCS कंपनीचा शेअर दिसत असेल आणि 5 वर्षाचे जर त्याचे रिटर्न्स बघितले तर -39% आहेत. म्हणजे 40%च्या आसपास मायनसमध्ये आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी ह्या शेअरची प्राईस होती 3,380 रुपये आणि आता त्या शेअरची प्राईस आहे फक्त 2,060 रुपये. म्हणजे जर तुम्ही त्यावेळेस 100 शेअर्स घेतलेत किंवा 20 शेअर्स घेतलेत आणि त्याची व्हॅल्यू त्यावेळेस तेवढी होती, पण आता जर तुम्ही बघितलं असेल तर 40%ने तुमची जी काही रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट केली असेल ना, ती कमी झालेली असेल. म्हणजे याचा अर्थ आपण मोठ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट सेफ होतं असं नाही. दुसरं आपण उदाहरण बघूयात की इन्फोसिस, म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजेच TCS, इन्फोसिस या IT कंपनीज आहेत आणि त्या खूप मोठ्या आहेत. त्यांचं कॅपिटल खूप मोठं आहे. पण जर ह्या मोठ्या कॅपिटलच्या जर कंपनीजमध्ये तुम्ही पाहिलं तर हा शेअरसुद्धा जवळपास 34% मायनसमध्ये आहे. 5 वर्षात 34% मायनस रिटर्न दिलेत. म्हणजे 5 वर्षापूर्वी ह्या शेअरची प्राईस होती जवळपास 1,600 रुपये आणि आता त्याची प्राईस आहे 1,029 रुपये. एवढा खाली आला आहे हा शेअर. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण बघूयात की विप्रो. सगळ्यांनाच माहिती आहे विप्रो लिमिटेड खूप मोठी कंपनी आहे. डिव्हिडंड वगैरे खूप चांगल्या अमाऊंटमध्ये ते देते. पण जर मी शेअर्स विकत घेतले तर माझी इच्छा अशीच असणार ना की माझ्या शेअरची प्राईस वाढली पाहिजे तरच माझी वेल्थ वाढणार. पण जर तुम्ही इथे पाहिलं तर विप्रोचा जो शेअर आहे तो 273 रुपयाला होता 5 वर्षापूर्वी आणि आता त्याची प्राईस आहे 174 रुपये. म्हणजे व्हॅल्यू कमी झाली. जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 36% मायनसमध्ये आहे. 36% मायनस. आणि अमाऊंटमध्ये जर चेक केलं तर जवळपास 100 रुपये मायनसमध्ये हा शेअर. जेवढी प्राईसमध्ये घेतला होता त्याच्या 100 रुपये मायनसमध्ये. आता यानंतरचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. एशियन पेंट. म्हणजे तुम्ही सांगाल की IT कंपनीजबद्दल सांगतायत आणि IT कंपनीचे स्टॉक्स जे आहेत ते आता खूप खाली पडत आहेत, त्याचबद्दल काय सांगताय जरा वेगळं सांगा. तर त्यासाठीच हा एशियन पेंटचा शेअर मी तुम्हाला दाखवतो आहे. 5 वर्षापूर्वी जवळपास हा होता 2990 रुपयाला आणि आता त्याची प्राईस आहे 2662. म्हणजे 5 वर्ष एखादा शेअर मी होल्ड करून ठेवतो आहे, स्वतःकडे ठेवतो आहे आणि 5 वर्ष ठेवल्यानंतरसुद्धा जर त्याच्यातनं व्हॅल्यू तर सोडा, माझी करंट अमाऊंट जी आहे, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी आहे ना, तीसुद्धा जर रिकवर होत नसेल तर मग अशा इन्व्हेस्टमेंटचा काय फायदा आहे ना. पुढे येऊयात आपण दुसरा अजून एक शेअर दाखवतो. फिजर. म्हणजे ही फार्माशी रिलेटेड कंपनीज आहे. म्हणजे IT नाही आहे किंवा दुसरी कुठलीही कंपनी नाही तर फार्मा कंपनी आहे. आणि फार्मा कंपनीमध्ये ह्या शेअरने 18% मायनस रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस 5 वर्षापूर्वी म्हणजे 25 जूनला या शेअरची प्राईस होती 5,500 रुपये आणि आता त्याची प्राईस आहे 4,500 रुपये. म्हणजे 1,000 रुपये मायनस पर शेअर. आता जर मी 10 शेअर्स घेतले असतील तर 10,000 रुपये मायनसमध्ये असेल.
समजतंय? म्हणजे प्रत्येक वेळेस जी आपण कंपनी चूज करतो ती खूप मोठी कंपनी आहे आणि खूप चांगलं नाव आहे या बेसिसवरती आपण ती कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्याच्यामध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करणं खूप रिस्की असू शकतं. कारण की नवीन इन्व्हेस्टर बाकीच्या त्याच्या बॅलन्स शीट्स, त्याच्या ऑर्डर बुक वगैरे वगैरे काही चेक करत नाही. तो फक्त त्याच्या नावाने जातो आणि त्या नावाच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. त्याला बाकीच्या गोष्टी काही दिसतच नाहीत, कारण की त्याला त्याच्याबद्दल माहितीच नसते. त्यामुळे तो ते चेक करतच नाही आणि फक्त नावाच्या बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट करतो. पण आता हीच नावाच्या बेसिसवरती केलेली इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला जसं दाखवतो आहे तशी व्हॅल्यू वाढवत तर नाही आहे, तर व्हॅल्यू कमी करते. आता यातलंच दुसरं उदाहरण आहे HDFC लाईफ इन्शुरन्स लिमिटेडचं. जर 5 वर्षापूर्वी ह्या शेअरची प्राईस बघितली असते तर 725 रुपये होती आणि आता आहे ती जवळपास 600 रुपये, म्हणजे 125 रुपये पर शेअर. इथेसुद्धा लॉसच आहे. त्यानंतर अजून एक कंपनी मी तुम्हाला दाखवतो, स्नोपी इंडिया लिमिटेड. 5 वर्षापूर्वी ह्या कंपनीच्या शेअरची प्राईस होती जवळपास 3,698 रुपये आणि आता त्याची प्राईस आहे 3,414 रुपये. म्हणजे एवढी व्हॅल्यू जी आहे ती कमी झाली आहे त्या कंपनीची. म्हणजे फक्त ब्रँडच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे आपण चांगली इन्व्हेस्टमेंट केली असं अजिबात होत नाही. म्हणूनच यालाच पर्याय म्हणून काय सांगितलं जातं, तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आता म्युच्युअल फंडमध्येच काय इन्व्हेस्टमेंट करायचं, कारण की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताय तर ती एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट राहत नाही. म्हणजे फक्त TCSमध्येच केली, फक्त इन्फोसिसमध्येच केली किंवा फक्त HDFC बँकमध्ये केली किंवा फक्त रिलायन्समध्येच केली असं होत नाही. तर ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाची जरी SIP करताय किंवा तुम्ही ₹1,00,000 लमसम जरी इन्व्हेस्टमेंट करताय ना, तर ती 70 ते 80 कंपन्यांमध्ये डिवाईड केली जाते आणि त्यामध्ये ती वाटली जाते आणि सेव्ह केली जाते, म्हणजे इन्व्हेस्ट केली जाते. आता ही इन्व्हेस्टमेंट केलेली व्हॅल्यू लाईफ लाँग, म्हणजे जर तुम्ही 25 वर्षासाठी तो फंड ठेवणार आहात स्वतःकडे किंवा 20 वर्षासाठी ठेवणार आहात, तर ती 25 वर्ष त्या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे असतीलच असं नाही किंवा त्या फंडमध्ये असतीलच असं नाही. जर फंड मॅनेजरला असं वाटतं आहे की ह्या कंपनीमध्ये रिस्क आहे तर तो त्याचं प्रॉफिट बुकिंग करेल. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला इथे दाखवतो की ही जी फिजर नावाची जी कंपनी आहे, फार्मा कंपनी, जर तुम्ही इथे पाहिलं तर 5,500ला समजा त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल फंड मॅनेजरने आणि त्याला वाटतं आहे की आता ही कंपनी चांगली ग्रो करते. त्यानंतर त्याने काय केलं की जवळपास त्या कंपनीची प्राईस 6,000 रुपये पर शेअर झाली. त्यावेळेस त्याने ते शेअर्स विकून टाकले आणि त्याच्यातनं एक्झिट झाला. त्यानंतर जर त्याला असं वाटतं आहे इथे जेव्हा डाऊनफॉल आला 2023मध्ये आणि 3,700 रुपये त्याची प्राईस होती, त्यावेळेस पुन्हा त्यांनी नवीन शेअर्स विकत घेतले आणि पुन्हा काही दिवसातच जवळपास 5,500ला किंवा 4,500ला त्या शेअर्समधनं एक्झिट झाला. म्हणजेच काय, तर इथे त्या कंपनी होल्ड केल्या जात नाहीत लाईफ लाँगसाठी. जिथे अपॉर्च्युनिटीज दिसतात त्या कंपनीज तिथे इन्व्हेस्ट केले जातात आणि त्याच्यातनं एक्झिट होऊ शकतं. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपनीमध्ये प्रॉफिटच होईल अशी गरज नाही ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी 4,700 रुपयाला आणि कंपनीचा शेअर्स कंटिन्यू खाली पडत असेल, तर फंड मॅनेजरला वाटलं की आता याच्यापुढे आपण ह्या कंपनीज होल्ड नाही ठेवायला हव्यात किंवा आपल्या फंडच्या लिस्टमध्ये नसायला हव्यात किंवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये नसायला हव्यात, तर तो त्याच्यातनं एक्झिट होतो. आणि एक्झिट झाल्यानंतर काय होईल, तर ते पैसे विड्रॉ होतील आणि नवीन कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केले जातील. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिस्क ॲज कम्पेअर खूप कमी असते शेअर्सपेक्षा, कारण की शेअर्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट एकाच शेअर्समध्ये लागली जाते किंवा मॅक्झिमम तुम्ही 10 शेअर्स घेणार किंवा 20 शेअर्स घेणार. यापेक्षा जास्त शेअर्स जर घ्यायचे असतील तर तेवढा वेळ तुम्हाला त्या कंपनीचा स्टडी करण्यासाठी द्यावा लागणार. फक्त कोणीतरी नाव सांगते आणि आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलं असं तर होत नाही ना. आपण थोडीशी तरी माहिती घेतोच ना. मग तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल आणि तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का? तुमचा जॉब करून तुम्ही तेवढा वेळ त्याच्यासाठी देऊ शकाल का? कारण की एकदाच इन्व्हेस्टमेंट केली आणि सोडून दिलं असं होत नाही ना. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सतत बघावी लागते की आज मी इन्व्हेस्टमेंट केली आहे, मग उद्या शेअर्समध्ये काय गडबड झाली, काय न्यूज आली तर शेअरची प्राईस वाढली की कमी झाली. जसं आता तुम्ही राजेश एक्सपोर्टचं बघितलं की इन्व्हेस्टमेंट केली आणि एखाद्या माणसाने सोडूनच दिली, तर आता राजेश एक्सपोर्टचा शेअर एवढा खाली आला तर त्याला कळलंच नाही, तर त्याची व्हॅल्यू 0 होत जाणार ना, कमी होत जाणार. त्याला एक्झिटला वेळच नाही मिळणार जर अशा प्रकारच्या गोष्टी बघितल्या नाहीत तर त्याने. त्यामुळे जसं अगोदर MRF टायरच्या बाबतीत झालं होतं तसं प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर होईलच अशी आशा बाळगू नका किंवा आशा बाळगणं म्हणजे स्वतःचं सांत्वन केल्यासारखं आहे. त्यामुळे ना म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे वेळ नाही आहे, तुमच्याकडे नॉलेज नाही आहे किंवा तुम्हाला जास्त रिस्क नको आहे, तुमचा जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय व्हायला हवी असेल, तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्युच्युअल फंड. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीजमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता जर तुम्ही म्हणाल की
म्युच्युअल फंडने 5 वर्षात किती रिटर्न्स दिले तेही मी तुम्हाला दाखवतो. जसं मी तुम्हाला टॉपच्या कंपनीज दाखवल्या तसे मी याच्यामध्ये टॉपचे फंड्सची व्हॅल्यू दाखवतो की 5 वर्षापूर्वी त्यांचा NAV किती होता आणि 5 वर्षानंतर आत्ता त्यांचा NAV किती आहे. तर जर स्मॉल कॅपमधला टॉपचा एखादा फंड तुम्ही चूज केला तर त्याची जवळपास 5 वर्षापूर्वी व्हॅल्यू होती ₹75 पर युनिट म्हणजेच NAV आणि आता त्याचा NAV आहे जवळपास ₹200. म्हणजे एवढा ग्रोथ झाला ना. सेम मिड कॅपमध्ये सुद्धा ₹40चा NAV होता, आता त्याची व्हॅल्यू आहे ₹91. लार्ज कॅपमध्ये ₹45 NAV होता, आता त्याची व्हॅल्यू आहे ₹98. आणि फक्त हे टॉप 10 नाही, तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडचे फंड्स पहा, त्याच्यामध्ये तुमची जी काही NAV असेल 5 वर्षापूर्वी त्या फंडची जी काही NAV असेल ना ती तुम्हाला इन्क्रीजच होताना दिसेल ना की डिक्रीज होताना दिसेल. हार्डली जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल निघालं तर याचा अर्थ तुम्ही असा फंड बघताय की जो खूपच खराब काम करतो आहे किंवा खराब रिटर्न्स देतो आहे आणि तोच फंड तुम्ही बघताय आणि तोच फंड मला तुम्ही सांगताय. पण जे चांगले फंड आहेत, चांगल्या कंपनीचे फंड्स आहेत, चांगल्या AMCचे फंड्स आहेत, त्यांचे जर तुम्ही NAVs पाहिले ना तर 5 वर्षामध्ये हे NAVs वाढतानाच तुम्हाला दिसतील. तर म्हणून मी प्रत्येक वेळेस लोकांना म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंडच का सांगतो, कारण की याच्यामध्ये ना तुम्हाला तुमचं डोकं खूप जास्त लावायची गरज नाही. कारण की प्रत्येक माणूस हा फॅमिली मॅन आहे, त्याच्याकडे त्याचे इतर भरपूर व्याप आहेत आणि या व्यापातनं जर त्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ती जर इन्व्हेस्टमेंट त्याची चुकीच्या ठिकाणी अशा प्रकारे जर लागली गेली तर मग लॉसच आहे ना. म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंटचा काही उपयोगच नाही आणि वर्ष वाया गेली त्याबरोबर. पण त्या माणसाने जर अशा प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये जरी कोणत्याही नॉलेजशिवाय फक्त इन्व्हेस्टमेंट केली, एखादा चांगला फंड चूज केला आणि त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेला ना तर लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशन होऊ शकते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही कंपनीजबद्दल किंवा कोणत्याही म्युच्युअल फंडबद्दल बाय, होल्ड किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.